मंगरुळपीर येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक 26 एप्रिल रोजी लहुजी सेवा दल मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमानं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात युवा रोजगार, मातंग समाजाच्या घरकुल योजना, स्मारक व सभागृह समस्या आणि साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची उद्दिष्टे अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहुजी सेवा दलाचे कायदेविधिज्ञ सल्लागार श्री देवानंद शंकरराव तायडे होते। प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती येथील युवा स्वाभिमान पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदास गायकवाड व दादारावजी स्वर्गीय यांची उपस्थिती होती। यावेळी नियुक्त्या देखील करण्यात आल्या असून यामध्ये दिलीप अवगन पाटील यांची लहुजी सेवा दलाचे महाराष्ट्र कुणबी समाज स्पेशल सेल अध्यक्षपदी निवड करण्यात आली। तसेच सरदार विष्णू राठोड यांची लहुजी सेवा दलाचे महाराष्ट्र बंजारा समाज सेवा स्पेशल अध्यक्षपदी निवड करण्यात आली। श्रीमती उषाताई रविभाऊ जाधव यांची लहुजी सेवा दलाचे महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली व गजानन नारायण इंगळे यांची लहुजी सेवा दल जिल्हा संघटकपदी तर सुनील गजानन इंगळे यांची लहुजी सेवा दल शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या बैठकीला सुरेश आमटे लसेद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, शिवदास खंडारे लसेद महाराष्ट्र प्रदेश संघटक, विकास दाभाडे लसेद युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, कृष्णा आमटे युवा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, विनोद शेषराव चाबुकस्वार लसेद विद्यार्थी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सतीश इंगळे लसेद युवा महाराष्ट्र प्रदेश सचिव, शिवा पंजाबराव डार, बबलू इंगळे, महादेव लठाड, महादेव जामकर, दिगंबर सोंबाडे, गोपाळ गायकवाड, सुभाष गायकवाड, देवबाजी गायकवाड, शारदाबाई दिगंबर देवकाते, राधाबाई दिगंबर देवकाते इत्यादींची उपस्थिती होती। जन्मतल्या न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।